नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा सराव संच 8.2 मधील प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 4 वर चर्चा करणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 9वी च्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 9वी असा मेसेज करा। मी इयत्ता 9वी च्या सर्व व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाठवेन। आपण इथे डायरेक्टली प्रश्न क्रमांक 2 मधील पहिला उपप्रश्न सोडवूयात। इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, 5 sin 30 अंश अधिक 3 tan 45 अंश। आता हा प्रश्न सोडवायचा कसा? तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्रिकोणमिती गुणोत्तरांच्या किमती माहित असणं गरजेचं आहे। तर बघा, या सर्व किमतींची मी इथे यादी तयार करून घेतलेली आहे। आपण इयत्ता 9वी मध्ये साइन, कॉस आणि टॅन फक्त या 3 गुणोत्तरांचा अभ्यास करणार आहोत। मात्र पुढे जाऊन पुढच्या वर्षी 10वीला आपल्याला ह्या 3 गुणोत्तरांसोबत कोसेक, सेक आणि कॉट ह्या इतर 3 गुणोत्तरांचा देखील अभ्यास करायचा आहे। तर मी इथे अशा पद्धतीने हे टेबल तयार करून घेतलेलं आहे, ही यादी तयार करून घेतलेली आहे की ज्यामुळे ही यादी तुम्हाला 9वी आणि 10वी दोन्ही वर्षाला उपयोगी ठरणार आहे। त्यानंतर इथे मी काही ट्रिग्नोमेट्रिक को फंक्शनची यादी तयार करून घेतलेली आहे, ही देखील आपल्याला पुढच्या वर्षी उपयोगाला ठरणार आहे। आणि इथे ट्रिग्नोमेट्रिक रेशो व ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यांची देखील मी यादी तयार केलेली आहे। तर ह्या सर्वांचा आपल्याला उपयोग 9वी आणि 10वी दोन्ही वर्षी होणार आहे। जर तुम्हाला ह्या सर्व याद्या पाहिजे असतील तर इथे मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, या WhatsApp नंबरवर त्रिकोणमिती असा एक मेसेज पाठवा, म्हणजे मी या सर्व याद्या तुम्हाला WhatsApp वर पाठवेन। टेन्शन घेऊ नका, हे सर्व काही फ्री आहे। चला आता आपण प्रश्न सोडवूयात। इथे आपल्याला प्रश्न दिला आहे साइन 30 अंश। तर साइन 30 अंशची किंमत किती आहे बघा, साइन आणि 30 अंश यांची किंमत किती होते तर 1/2, म्हणजे साइन 30 ची किंमत आहे 1/2। तर आपण अगोदर ते लिहून घेऊयात। साइन 30 अंश बरोबर 1/2 आणि त्यानंतर आपल्याला दिलेला आहे टॅन 45। तर बघा, टॅन 45 ची किंमत किती आहे, हे आहे टॅन आणि 45 इथे आलं, म्हणजे टॅन आणि 45 या दोघांची किंमत किती झाली, 1 झाली। तर इथे लिहायचं आहे टॅन 45 बरोबर 1। आता बघा, या दोघांच्या किमती मिळाल्या। आता ह्या किमती आपण त्या समीकरणामध्ये भरूयात, पण समीकरणामध्ये भरण्यासाठी अगोदर आपण समीकरण लिहून घेऊया। तर समीकरण काय आहे बघा, 5 sin 30 अंश अधिक 3 tan 45 अंश, म्हणून हे 5 जसेच्या तसे आले गुणिले साइन 30 ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1/2 अधिक 3 गुणिले टॅन 45 ची किंमत आपल्याकडे आहे 1। आता हा गुणाकार करून घ्यायचा आहे। तर बघा काय होत आहे, तर 5 गुणिले 1 उत्तर आलं 5, छेदाच्या ठिकाणी आहेत 2 अधिक 3 गुणिले 1 उत्तर आलं 3। आता ही बेरीज आपल्याला करायची आहे, तर ही बेरीज काय होईल बघा, तर अगोदर आपल्याला छेद समान करून घ्यावा लागेल, म्हणून इथे छेद समान करून घेतला 2 झालं, याचा छेद 1 आहे बरोबर। तर इथे छेद 1 असल्यामुळे काय झालं, तर आपण पहिला जे 5 आहे ते जसंच्या तसं येईल, त्यानंतर बेरजेचं चिन्ह आणि आता छेदाचा व अंशाचा तिरकस गुणाकार होईल। तर 2 गुणिले 3 उत्तर आलं 6। आता बघा इथे काय होणार आहे, तर 5 अधिक 6 उत्तर आलं 11/2। तर इथे आपल्याला उत्तर काय मिळालं, 11/2। म्हणून दिलेलं जे समीकरण आहे ते पुन्हा लिहायचं आपण। तर इथे लिहायचं आहे 5 sin 30 अंश अधिक 3 tan 45 अंश बरोबर 11/2। तर अशा पद्धतीने आपला पहिला उपप्रश्न इथे कंप्लीट झालेला आहे। आता आपण दुसऱ्या उपप्रश्नाकडे जाऊयात। दुसऱ्या उपप्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता आपण काय करूयात, अगोदर इथे किमती लिहून घेऊयात। तर इथे आपल्याला टॅन 60 अंशची किंमत लिहून घ्यावी लागेल, म्हणून इथे लिहायचं आहे टॅन 60 अंश। टॅन 60 अंशची किंमत काय आहे बघा, आपण यादी बघायची आहे। तर टॅन 60 अंश आहे वर्गमुळात 3। तर इथे आपण लिहून घ्यायचं आहे वर्गमुळात 3। त्यानंतर साइन 60 अंश दिलेला आहे, तर त्याची देखील किंमत आपण लिहून घेऊया साइन 60 अंश। तर साइन 60 अंशची किंमत आहे इथे वर्गमुळात 3/2। मग इथे आपण लिहून घ्यायचं आहे वर्गमुळात 3/2। आता ह्या किमती आपण ह्या समीकरणामध्ये भरूयात। अगोदर समीकरण लिहून घ्यायचं आहे 4/5
टॅन वर्ग 60 अंश अधिक 3 साइन वर्ग 60 अंश. म्हणून हे 4/5 जसंच्या तसं आलं. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह. टॅन 60 अंशची किंमत आहे वर्गमुळात 3, मात्र इथे टॅनचा वर्ग आहे, त्यामुळे काय करायचं, तर हे जे वर्गमुळात 3 आहेत ते लिहून घ्यायचे आणि त्याला वर्ग करायचा. बरोबर. त्यानंतर बेरजेचं चिन्ह. आता हे 3 जसेच्या तसे आले, गुणाकाराचं चिन्ह आणि साइन वर्ग 60 अंश आहे. तर साइन 60 अंशची किंमत आहे वर्गमुळात 3/2 आणि इथे साइनचा वर्ग आहे, त्यामुळे हे सर्व कंसात लिहून त्याचा वर्ग करायचा. म्हणून इथे काय होते बघा, आता 4/5 जसंच्या तसं आलं, गुणाकाराचं चिन्ह आणि इथे वर्गमुळात 3चा वर्ग आहे, म्हणजे हे वर्गमूळ चिन्ह निघून जाईल. त्यामुळे इथे उत्तर आलं 3. अधिकचं चिन्ह हे 3 गुणिले इतकं जसंच्या तसं आलं. त्यानंतर बघा इथे पुन्हा वर्गमुळात 3चा वर्ग आहे, तर हे झाले 3/2चा वर्ग 4. म्हणून आता हा गुणाकार आहे तो सरळ सरळ गुणाकार होईल. तर 4 गुणिले 3 उत्तर आलं 12/5 अधिकचं चिन्ह. त्यानंतर 3 गुणिले 3 उत्तर आलं 9/4. आता ही बेरीज करायची आहे. बेरीज करण्यासाठी आपण काय करायचं, छेद समान करून घ्यायचा. तर छेद समान करून घेण्यासाठी काय होईल, दोन्ही छेदांचा गुणाकार. 5 गुणिले 4 असं केल्यानंतर काय होईल बघा, तर आपण अगोदर तेच लिहून घेऊयात, 5 गुणिले 4. आणि त्यामुळे काय होईल, तर अंशाचा छेदासोबत तिरकस गुणाकार होईल. 12 गुणिले 4 12×4 48 अधिकचं चिन्ह. त्यानंतर इथे काय होणार आहे, तर 5 गुणिले 9 उत्तर आलं 45. आता आपण बाजूला लिहून घेऊयात. तर ही बेरीज किती होते बघा, 48 अधिक 45 जर केलं तर उत्तर येणार आहे 93. म्हणून आपण इथे लिहून घेतलं 93 छेद आणि छेदाच्या ठिकाणी आहेत 5 गुणिले 4 उत्तर आलं 20. तर हे आपल्याला फायनल उत्तर मिळालेलं आहे. त्याला बॉक्स करून घेतलं. आता बॉक्स केल्यानंतर आपण काय करायचं, दिलेलं जे समीकरण आहे ते पुन्हा लिहायचं आणि त्याच्यासमोर हे उत्तर लिहून घ्यायचं, त्याची किंमत आहे ती. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे 4/5 टॅन वर्ग 60 अंश अधिक 3 साइन वर्ग 60 अंश बरोबर 93/20. तर हे झालं आपलं दुसरं उदाहरण. आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊयात. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, तर साइन 30 अंश आहे, कॉस 0 अंश आहे आणि साइन 90 अंश आहे. तर अगोदर आपल्याला ह्या सर्व किमती लिहून घ्याव्या लागतील. तर आपण इथे लिहून घ्यायचं आहे साइन 30 अंश. साइन 30 अंशची किंमत आहे 1/2. हवं तर आपण यादीमध्ये बघूयात. बघा, साइन 30 अंशची किंमत आहे 1/2, म्हणून इथे लिहिलं 1/2. त्यानंतर कॉस 0 अंशची किंमत लिहायची आहे. तर कॉस 0 अंशची किंमत आहे बघा 1. कॉस 0 अंश आहे 1, म्हणून इथे लिहिलं 1. आणि त्यानंतर साइन 90 अंश लिहायचं आहे. तर साइन 90 अंशची किंमत देखील 1च आहे. तर साइन 90 अंश आहे 1, म्हणून इथे लिहिलं साइन 90 अंश बरोबर 1. आता ह्या सर्व किमती आपण समीकरणात लिहूयात. मग अगोदर समीकरण लिहून घ्यायचं आहे. तर ते आहे 2 साइन 30 अंश अधिक कॉस 0 अंश अधिक 3 साइन 90 अंश. चला किमती भरूयात. तर हे 2 जसंचे तसे आले गुणिले साइन 30 अंश आहे 1/2, म्हणून इथे 1/2 लिहिलं. अधिकचं चिन्ह कॉस 0 अंश आहे 1. त्यानंतर पुन्हा अधिकचं चिन्ह, इथे 3 आहे ते 3 लिहिले गुणिले साइन 90 अंश आहे 1. आता हे सर्व गुणाकार करूयात. तर बघा, गुणाकार करण्या अगोदर इथे संक्षिप्त रूप देता येते, बे एके बे आणि बे एके बे. मग इथे काय झालं, 1 गुणिले 1 उत्तर आलं 1. त्यानंतर अधिक हा 1 जसाच्या तसा येईल, पुन्हा अधिकचं चिन्ह 3 गुणिले 1 उत्तर आलं 3. तर आता इथे डायरेक्टली बेरीज होते बघा. तर ही बेरीज होते 1 अधिक 1 अधिक 3 उत्तर आलं 5. तर इथे आपल्याला 5 उत्तर मिळालेलं आहे. मग आपण काय करूयात, अगोदर पूर्ण समीकरण लिहून घेऊयात. म्हणून 2 साइन 30 अंश अधिक कॉस 0 अंश अधिक 3 साइन 90 अंश बरोबर 5. तर हे झालं आपलं तिसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर. आता आपण चौथ्या उपप्रश्नाकडे जाऊयात. चौथ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला टॅन 60 अंश, साइन 60 अंश आणि कॉस 60 अंश या 3 किमती लिहून घ्याव्या लागतील. चला आपण इथे लिहून घ्यायचं आहे
टॅन 60° टॅन 60° किती आहे तर वर्गमुळात 3 आहे. हवं तर आपण टेबलमध्ये चेक करूयात. बघा टॅन 60° तर टॅन आणि 60° वर्गमुळात 3 असं ह्याची किंमत आहे. तर इथे लिहिलं वर्गमुळात 3. त्यानंतर साइन 60° साइन 60° किती होत आहे तर साइन 60° वर्गमुळात 3/2 म्हणून इथे लिहायचं आहे वर्गमुळात 3/2. त्यानंतर कॉस 60° कॉस 60° आहे 1/2. बघा कॉस 60° आहे 1/2 लिहिलं 1/2. इथे आपण सर्व किमती लिहून घेतलेल्या आहेत. आता काय करूयात ह्या किमती दिलेल्या उदाहरणामध्ये भरूयात. तर अगोदर उदाहरण लिहून घ्यायचं आहे. टॅन 60° छेद साइन 60° अधिक कॉस 60° बरोबरचं चिन्ह. तर टॅन 60° ची किंमत आहे वर्गमुळात 3 छेद साइन 60° आहे तिथे. तर साइन 60° ची किंमत आहे वर्गमुळात 3/2. मग इथे लिहिलं वर्गमुळात 3/2 अधिकचं चिन्ह आणि कॉस 60° ची किंमत आहे 1/2 म्हणून 1/2. तर बघा इथे छेदाच्या ठिकाणी जे दोन अपूर्णांक आहेत ह्या दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान आहे म्हणजे याची आपण अंशाची डायरेक्टली बेरीज करू शकतो. म्हणून हे बरोबरचं चिन्ह आलं. हा जो अंश आहे वर्गमुळात 3 तो जसाच्या तसा येईल. त्यानंतर छेदाच्या ठिकाणी ही जी बेरीज आहे ती बेरीज करूयात. दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे म्हणून ते दोन जसेच्या तसे घेतले आणि अंशाची डायरेक्टली बेरीज करायची आहे म्हणून वर्गमुळात 3 अधिक 1. आता इथे बघा वर्गमुळात 3 ला एका अपूर्णांकाने भागाकार केलेला आहे. मग ह्याचं आपण काय करू शकतो तर हा जो भागाकार आहे त्या भागाकाराला व्यस्त करून गुणाकार करू शकतो. म्हणून हे जे अंशाचे वर्गमुळात 3 आहेत ते जसंच्या तसे येतील. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आणि इथे हा जो छेदाचा अपूर्णांक आहे त्याचा व्यस्त काय होईल तर त्याचा व्यस्त करण्यासाठी त्याचा छेद अंश होईल म्हणजे 2 झाला अंश आणि त्याचा जो अंश आहे तो छेद होईल म्हणजे वर्गमुळात 3 अधिक 1. आता इथे गुणाकार आहे. गुणाकार आपण डायरेक्टली समोरासमोर करू शकतो. म्हणून 2 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 2 वर्गमुळात 3 आणि छेद जो आहे तो जसाच्या तसा येईल वर्गमुळात 3 अधिक 1. तर हे झालं आपलं उत्तर. तर इथे आपण काय करूयात इथे बाजूला लिहून घेऊयात. तर जे समीकरण दिलेलं आहे ते लिहायचं आहे टॅन 60° छेद साइन 60° अधिक कॉस 60° बरोबर 2 वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 अधिक 1. तर हे झालं आपलं उत्तर. आता पुढे जाऊयात. आता पाचव्या उदाहरणासाठी आपल्याला कॉस 45 आणि साइन 30 यांच्या किमती शोधायच्या आहेत. तर इथे लिहून घ्यायचं आहे कॉस 45 बरोबर कॉस 45 ची किंमत किती आहे तर कॉस 45 ची किंमत आहे 1/√2. इथे लिहिलं 1/√2. त्यानंतर साइन 30 इथे लिहायचं आहे साइन 30°. साइन 30° ची किंमत किती आहे बघा तर 1/2 म्हणून इथे लिहिलं 1/2. चला आता ह्या किमती भरूयात. म्हणून कॉस वर्ग 45° अधिक साइन वर्ग 30° किमती भरूयात. तर किमती काय होतील बघा तर 1/2 जी किंमत आहे इथे ती लिहिली 1/2. मात्र कॉसचा वर्ग आहे त्यामुळे हे आपण कंसात लिहून कंसाचा वर्ग करायचा. अधिकचं चिन्ह इथे साइन 30 ची किंमत आहे 1/2 म्हणून ते लिहिलं आणि इथे साइनचा वर्ग आहे ह्याला देखील आपण कंसात लिहून त्याचा वर्ग करायचा. चला पुढे जाऊयात. 1 चा वर्ग किती आला 1 चा वर्ग 1 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2 अधिकचं चिन्ह इथे पुन्हा 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. आता पुढे काय होईल तर इथे दोघांचाही छेद वेगवेगळा आहे. तर दोघांचाही छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल तर बघा दोघांचाही छेद 4 करता येईल आणि त्यासाठी आपल्याला पहिल्या अपूर्णांकाला 2 ने गुणाकार करावा लागेल. किंवा तुम्ही डायरेक्टली असं देखील करू शकता की ह्या दोन्ही छेदांचा डायरेक्टली गुणाकार केला उत्तर आलं 8 आणि अंशाला तिरकस गुणाकार करायचा. तर इथे काय करायचं 4 एके 4 अधिक बे एके बे.
त्यानंतर इथे काय होईल 4 अधिक 2 उत्तर आलं 6/8. आता ह्या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप देता येते कारण की दोघांनाही 2 ने भाग जातोय. तर 2-6 आणि 4 दुणे 8 म्हणजे इथे उत्तर किती मिळालं तर उत्तर मिळालेलं आहे 3/4. तर हे आपलं फायनल आन्सर आहे. आपण बाजूला लिहून घेऊयात. तर जे समीकरण दिलेलं आहे ते अगोदर लिहायचं आहे. तर समीकरण आहे कॉस वर्ग 45 अधिक साइन वर्ग 30 बरोबर 3/4. हे झालं आपलं 5वं उदाहरण. आता 6व्या उदाहरणाकडे जाऊयात. 6व्या उदाहरणामध्ये बघा आपल्याला गुणाकार देखील दिलेला आहे आणि बेरीज देखील दिलेली आहे. पण अगोदर ज्या किमती शोधायच्या आहेत त्या किमती शोधूयात. सर्वात अगोदर कॉस 60 शोधायचं आहे. तर कॉस 60 ची किंमत किती आहे 1/2. इथे लिहिलं 1/2. त्यानंतर कॉस 30 ह्याची किंमत वर्गमुळात 3/2 आहे. इथे लिहायचं आहे वर्गमुळात 3/2. त्यानंतर साइन 60 साइन 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3/2. मग इथे लिहिलं वर्गमुळात 3/2 आणि सर्वात शेवटी साइन 30 आहे म्हणून साइन 30 1/2. चला आता या सर्व किमती आपण समीकरणामध्ये भरूयात. अगोदर समीकरण लिहून घ्यायचं आहे कॉस 60 गुणिले कॉस 30 अधिक साइन 60 गुणिले साइन 30. सर्व किमती भरून घ्यायच्या आहेत. तर इथे कॉस 60 ची किंमत आहे 1/2 गुणिले कॉस 30 ची किंमत आहे वर्गमुळात 3/2 अधिकचं चिन्ह साइन 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3/2 गुणिले साइन 30 ची किंमत आहे 1/2. आता अगोदर आपण काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. तर अंशाचा गुणाकार होईल अंशासोबत 1 गुणिले वर्गमुळात 3 उत्तर आलं वर्गमुळात 3. 2 गुणिले 2 उत्तर आलं 4 अधिकचं चिन्ह. पुन्हा इथे काय होईल तर वर्गमुळात 3 गुणिले 1 उत्तर आलं वर्गमुळात 3 आणि छेदाच्या ठिकाणी 2 गुणिले 2 उत्तर आलं 4. आता ही बेरीज आहे आणि बेरजेसाठी बेरजेसाठी 2 अपूर्णांक आहेत. दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान आहे म्हणजे आपल्याला छेद समान करावा लागणार नाही. 4 डायरेक्टली लिहिले आणि दोन्ही अंशाची आपण बेरीज करायची आहे. तर वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 त्यामुळे 2 वर्गमुळात 3 हे झालं आपलं उत्तर. मात्र इथे अजूनही संक्षिप्त रूप देता येत आहे. तर अंशाच्या ठिकाणी जे 2 आहेत त्या 2 ने छेदाच्या 4 ला भाग गेला. बे एके बे बे दुने 4 म्हणजे उत्तर काय मिळालं तर उत्तर मिळालेलं आहे वर्गमुळात 3/2. म्हणून आपण इथे फायनल उत्तर लिहून घ्यायचं आहे कॉस 60 गुणिले कॉस 30 अधिक साइन 60 गुणिले साइन 30 बरोबर वर्गमुळात 3/2. तर हे झालं आपलं 6व्या उपप्रश्नाचं उत्तर. आता आपण पुढे जाऊया. पुढे आता तिसरा प्रश्न सोडवायचा आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा साइन थीटा बरोबर 4/5 तर कॉस थीटा काढा. तर आता आपण काय करूयात अगोदर जी साइन थीटाची किंमत दिली आहे ती लिहून घेऊयात. तर इथे आपल्याला दिलेलं आहे साइन थीटा बरोबर 4/5. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला किमती वापरायच्या नाहीत कारण किंमत तर आपल्याला अगोदरच दिलेली आहे. तर मग आपल्याला इथे काय करावं लागेल तर आपल्याला इथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करायचा आहे. तर बघा इथे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. तर ही जी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी दिलेली आहे नित्य समानतेचा जो गुणधर्म आहे तो वापरायचा आहे. तर आपण ते लिहून घ्यायचं आहे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता बघा साइन थीटाची किंमत आपल्याला 4/5 दिलेली आहे ती भरून घेऊयात. 4/5 साइनचा वर्ग आहे मग आपण ह्याला कंसात लिहायचं आणि कंसाचा वर्ग करायचा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता पुढच्या स्टेपमध्ये ह्या कंसाचा वर्ग करून घेऊयात. 4चा वर्ग आहे 16 छेद 5चा वर्ग आहे 25 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1.
नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, तर हे जे अपूर्णांक, तर हा जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊया. त्यामुळे इथे राहिला फक्त कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आणि इथे ह्या अपूर्णांकाची बेरीज आहे, पलीकडे गेल्यानंतर वजाबाकी होईल म्हणून -16/25. आता ही वजाबाकी करण्यासाठी काय करावं लागेल, तर छेद समान करून घ्यावा लागेल. मग अगोदर हे लिहून घेऊयात, कॉस वर्ग थीटा बरोबर ह्या दोन्हींचा जर छेद समान केला तर छेद आला 25. मग पुढे काय करावं लागेल, तर छेदांचा तिरकस गुणाकार 25 गुणिले 1 उत्तर आलं 25 वजा 16 म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर 25 वजा 16 उत्तर आलं 9/25. आता हे जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते कसलं आहे, कॉस वर्ग थीटाचं. आपल्याला मात्र कॉस थीटा शोधायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर ह्या कॉस वर्गचं आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल. तर वर्गमूळ काय आहे, कॉस थीटा. डाव्या बाजूचा आपण वर्गमूळ शोधलेला आहे, त्यामुळे उजव्या बाजूचं देखील वर्गमूळ शोधायचं. 9चं वर्गमूळ आहे 3/25चं वर्गमूळ आहे 5. तर कॉस थीटाची किंमत मिळाली 3/5. त्याला आपण लगेच बॉक्स तयार करून घेऊया. तर हे आहे आपलं उत्तर. हा झाला तिसरा प्रश्न. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला कॉसची किंमत दिलेली आहे आणि साईनची किंमत शोधायची आहे. मग जी किंमत दिली ती अगोदर लिहून घेऊयात. कॉस थीटा बरोबर 15/17. मग इथे देखील आपल्याला काय करायचं आहे, तर इथे देखील आपल्याला ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. तुम्हाला या सर्व याद्या पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही त्रिकोणमिती असा मेसेज करा. तर आपण अगोदर आयडेंटिटी लिहून घेऊयात. साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. जी किंमत आपल्याकडे आहे ती किंमत भरूयात. तर साईन वर्ग थीटा जसंच्या तसं आलं अधिक कॉस थीटाची किंमत आहे 15/17. इथे कॉसचा वर्ग आहे, मग हा अपूर्णांक आपण कंसात लिहून कंसाचा वर्ग केला बरोबर 1 म्हणून साईन वर्ग थीटा अधिकचं चिन्ह 15चा वर्ग आहे 225 छेद 17चा वर्ग आहे 289 बरोबरचं चिन्ह आणि 1 म्हणून साईन वर्ग थीटा बरोबर हा 1 जसाच्या तसा आला आणि हा जो अपूर्णांक आहे त्याची इथे बेरीज आहे, पलीकडे गेल्यानंतर वजाबाकी होईल म्हणून वजा 225 छेद 289 म्हणून साईन वर्ग थीटा बरोबर, आता ही बेरीज करण्यासाठी छेद समान करून घेतला आणि छेद समान करण्यासाठी दोन्ही छेदांचा गुणाकार, उत्तर आलं 289 आणि दोन्ही छेदांचा गुणाकार केला म्हणून अंशाचा छेदासोबत तिरकस गुणाकार 1 गुणिले 289 उत्तर आलं 289 आणि ह्या 1चा जो छेद 1 आहे त्याचा 225 सोबत गुणाकार केला तर उत्तर तेवढंच येणार म्हणून हे वजाबाकीचं चिन्ह आणि 225 जसेच्या तसे लिहिले. म्हणून आता हवं तर आपण बाजूला लिहून घेऊया. साईन वर्ग थीटा बरोबर 289 मधून 225 वजा केले उत्तर आलं 64 आणि छेद आहे 289. आपल्याला साईन वर्ग थीटाची किंमत मिळाली, शोधायचं आहे साईन थीटा. त्यामुळे आपल्याला इथे साईन वर्ग थीटाचं वर्गमूळ शोधावं लागेल आणि ह्याचं वर्गमूळ आहे साईन थीटा. डाव्या बाजूचं आपण वर्गमूळ शोधलं म्हणून उजव्या बाजूचं देखील वर्गमूळ शोधायचं आहे. 64चं वर्गमूळ आहे 8 आणि 289चं वर्गमूळ आहे 17. तर अशा पद्धतीने आपण साईन थीटाची किंमत शोधलेली आहे आणि इथे आपला चौथा जो प्रश्न आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि ह्यासोबतच सराव संच 8.2 कंप्लीट झालेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, रेशोज, कोफंक्शन्स आणि रेशोजची व्हॅल्यू या सर्वांची यादी पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही त्रिकोणमिती असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.